बदलापूर पूर्व परिसरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाशी संबंधित नगरसेवकासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांनी तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्वेतील एका हळदी समारंभात जुन्या वादातून 2 गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तक्रारदार सनी मारुती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान काही जणांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या प्रकरणात शिवसेना युवा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख आणि नगरसेवक रोहन पाटील, त्यांचे भाऊ प्रमेश पाटील, सुरदास पाटील, जनार्दन पाटील आणि इतर साथीदारांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडसारख्या वस्तूंचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. दुसरीकडे दुसऱ्या गटाकडूनही परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.